आणि आज आहे नागपंचमी। सर्प ही शक्ती आणि प्रजननाची देवता असल्याचे अनेक दाखले पुराणात आहेत। मात्र यंत्रयुगात या सापांच्या अनेक जाती नष्ट झाल्या आहेत, तर काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत। अन्न साखळीचा प्रमुख घटक असलेल्या आणि लुप्त होण्याच्या मार्गावरील सापांची ओळख सांगणारा हा आमचा विशेष वृत्तांत खास आपल्यासाठी। शारी आहेत। नागराज। नागाच्या भारतात 3 प्रजाती आढळतात। नागराज अर्थात भुजंग याला किंग कोब्रा म्हणूनही ओळखलं जातं। हा साप विषारी असून तो 18 फूट लांबीपर्यंत वाढल्याची नोंद आहे। घनदाट जंगलात हा साप प्रामुख्याने आढळतो। हा साप इतर सापांनाच खातो, म्हणून याला सापांचा राजा असंही म्हणतात। गंमत म्हणजे पालापाचोळ्याचं घरटं बांधून अंडी उगवणारा हा पृथ्वीवरचा एकमेव साप। वाढत्या शिकारीमुळे युनेस्कोनं या सापाला रेड लिस्ट मध्ये दाखल केलंय। गव्हाळी नाग। भारतात सर्वत्र आढळणारा हा विषारी साप, दिवसलं की फुटकारणारा आणि फणा काढणारा। याच्या अंगावर गव्हासारखी नक्षी असते, म्हणून याला गव्हाळी नाग म्हणतात। पिवळसर आणि काळा अशा 2 रंगात हा साप आढळतो। याच्या फण्यावर चष्म्यासारखी नक्षी असल्यानं याला स्पेक्टिकल कोब्रा असं शास्त्रीय नाव दिलं गेलंय। उंदीर, घुशी, बेडूक, पक्षी हे या सापाचं प्रमुख खाद्य, त्यामुळे हा साप शेतात जास्त आढळतो। शेतातल्या उंदरांचा सफाया करतो, म्हणून शेतकऱ्यांचा मित्र। हा साप 3.5 ते 4 फुटांपर्यंत वाढतो। याचं विष मज्जातंतूंवर परिणाम करतं, त्यामुळे अनेक औषधं बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो। या सापाची बंगाल नाग अशी ही एक उपप्रजाती आढळते, जिच्या फण्यावर डोळ्याच्या आकाराची नक्षी असते। घोणस। 3 ते 4 फुटांपर्यंत वाढणारा हा साप शरीरानं स्थूल पण चपळ असतो। वायपर अर्थात चाबूक जमातीच्या या सापाच्या तपकिरी पिवळट रंगाच्या शरीरावर रुद्राक्षांच्या आकाराची सुंदर नक्षी असते। याचे विषाचे दात सर्वात लांब आणि दुमडणारे असतात। सरडे, उंदीर, पाली, विंचू खाणारा हा साप मानवी वस्तीजवळ आणि दगडांच्या फटींमध्ये जास्त आढळतो। याचं विष हे रक्तपेशींवर आघात करतं। गंमत म्हणजे हा साप अंडी न देता थेट पिल्लांना जन्म देतो। फुरसई। फूट 1.5 फूट लांब वाढणारा हा सापही व्हायपर जमातीतलाच। विंचू, सरडे आणि उंदीर हे या सापाचं प्रमुख खाद्य। कोकणात या सापाचं प्रमाण जास्त आढळतं। बांबूची बेटं आणि खडकाळ जमीन हे या सापाचं आवडतं ठिकाण। तपकिरी किंवा रेतीच्या रंगाच्या या सापाच्या पाठीवर शंकरपाळ्यांसारखी सुंदर नक्षी असते। याचं विषही रक्तपेशींवर आघात करतं। मण्यार। मध्यम आकाराचा, गुळगुळीत, चकचकीत काळे खवले असणाऱ्या या सापाची मान वगळता संपूर्ण अंगावर पांढरे पट्टे असतात। याच्या एका प्रजातीवर काळे पिवळे पट्टेही आढळतात, तो पटेरी मण्यार। निशाचर असल्यानं हा प्रामुख्याने रात्रीच आढळतो। प्रतिविष बनवण्यासाठी याच्या विषाचा वापर होतो। अजगर। नावाप्रमाणेच हा साप अजस्त्र वाढतो। याची प्रमुख जात म्हणजे इंडियन रॉक पायथन। आकर्षक रंगामुळे याच्या कातडीला अधिक मागणी आहे। बिनविषारी असला तरी यात प्रचंड ताकद असते। हा साप 18 फुटांपर्यंत वाढल्याची नोंद आहे। उंदीर, घुशी, कोल्हे, रानडुक्कर हे या सापाचं प्रमुख खाद्य। धामण। उंदीर खाणाऱ्या बिनविषारी सापाला रॅट स्नेक असंही म्हणतात। बिनविषारी आणि उंदीर खाणारा म्हणून शेतकऱ्यांचा खरा मित्र। मात्र गैरसमजुतींमुळे याची मोठ्या प्रमाणात हत्या होते। फिकट पिवळ्या किंवा काळपट रंगाच्या या सापाच्या तोंडावर काळ्या ठळक उभ्या रेषा असतात। हा साप 8 फुटांपर्यंत वाढतो। सरडे, घुशी आणि उंदीर हे या सापाचं प्रमुख खाद्य। कवड्या। 2 फुटांपर्यंत वाढणारा हा साप काळपट रंगाचा असून त्यावर पांढरे पट्टे असतात। बऱ्याचदा या सापाला मण्यार समजून मारलं जातं, त्यामुळे हा साप दुर्मिळ बनत चाललाय। उंदीर, पाली आणि सरडे यांच्यावर हा गुजारण करतो। तस्कर। तपकिरी रंगाचा तस्कर हिमालय वगळता भारतात सर्वत्र आढळतो। याच्या शरीराच्या निम्म्या भागापर्यंत सुंदर नक्षी असते। अत्यंत चिडखोर असा हा साप झुडपांमध्ये आढळतो। उंदीर, घुशी खाणारा हा साप पक्षी, पक्ष्यांची पिलं तर कधी अंडीही फस्त करतो। वाढती लोकसंख्या, झपाट्यानं कमी होणारा जंगल आणि चोरटी शिकार यामुळे सापांची संख्या रोडावत चालली आहे। त्यातच सापांविषयी पूर्वापार चालत आलेले गैरसमजही सर्पहत्येला कारण ठरतायत, हे आपलंच दुर्दैव। अनिल पाटील, झी मीडिया, गोवा। झी 24 तास, एक पाऊल पुढे।